तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 700 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही कोकणामधली नदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संगमनेर आणि नेवासे ही शहरे प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा हे धरण बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पीक यामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पीक यामध्ये होत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हळद पीक या ठिकाणी योग्य आन्सर असेल. हळद हे पीक मसाल्याचे पदार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंजीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी MPSC वाला घेऊन येत आहे संग्राम बॅच. ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. ही एक पूर्ण वर्षभर चालणारी बॅच आहे. त्यामुळे ही बॅच खूपच महत्त्वाची आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली नोट्स पण असतील आणि रेग्युलर मॉक टेस्ट पण असतील, जेणेकरून तुमचा सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे. फक्त 2999 तुम्हाला पूर्ण बॅच ही मिळणार आहे. जर तुम्ही आपला PSC 021 हा कोड यूज केल्यास तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. तरी सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. वर्षभर चालणारी बॅच आहे. सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 9 थळ वायशेत खत कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? थळ वायशेत खत कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. थंड हवेचे ठिकाणे आणि जिल्हा आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. पाचगणी सातारा बरोबर आहे. माथेरान रायगड बरोबर आहे. तोरणमाळ नंदुरबार बरोबर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंबोली कोल्हापूर या ठिकाणी चुकीची जोडी असेल. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी असेल. प्रश्न क्रमांक 11 प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे ते बारामती दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत? पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदीचे खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणती नदी ही राज्यामध्ये पठारी देशामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही पठारी प्रदेशामधून वाहत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्या नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. सूर्या ही नदी कोकणामधली ती नदी आहे. प्रश्न क्रमांक 18 राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा लोहमार्ग आहे? राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा लोहमार्ग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरुंद मापी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे ही जोडलेली आहेत? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे ही जोडलेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गोदावरी नदीचे खोरे भारतामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचे खोरे आहे? गोदावरी नदी खोरे हे भारतामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचे नदी खोरे आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डेक्कन क्वीन हे पुणे ते मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणामध्ये अगदी उत्तरेला असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामध्ये अगदी उत्तरेला असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दमनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुंदरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या साठी आहेत? कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईटचे साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे ते धरण आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे ते धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चांदोली हे धरण वारणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव खालीलपैकी काय आहे? यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचं नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्धा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 रंकाळा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे? हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे ते बंदर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हार्ने हे बंदर रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याशी संलग्न आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याशी संलग्न आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सांगली जिल्ह्यामधले सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी राखीव आहे? सांगली जिल्ह्यामधले सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी राखीव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पक्ष्यांसाठी राखीव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सारंग या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द असेल. प्रश्न क्रमांक 40 ललाट या शब्दाचा आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. ललाट या शब्दाचा आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कपाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अहंकार या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. अहंकार या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विनम्रता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असेल? चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नवीन मतांचा पुरस्कार करणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा आपला खालीलपैकी योग्य शब्द समूहाबद्दल योग्य उत्तर सांगायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. थंडा फराळ करणे म्हणजेच योग्य वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर थंडा फराळ करणे म्हणजेच उपाशी राहणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 आडकिता खलबत्ता गाजर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? आडकिता खलबत्ता गाजर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मूळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मूळदूस हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी सर्वात मोठा कागद कारखाना खालीलपैकी कोणता आहे? सर्वात मोठा कागद कारखाना खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नेपाळनगर मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वी आपल्या अक्षावर खालीलपैकी कोणत्या दिशेने फिरते? पृथ्वी आपल्या अक्षावर खालीलपैकी कोणत्या दिशेने फिरते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी ही आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 50 लोकसभेमध्ये सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? लोकसभेमध्ये सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 552 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं.